हे वाचतच आहे का अजूनही बी? श्वेता, अय श्वेता, श्वेता बा. अरे तुम्ही आले वाटते नाही. मी तुमची वाटच पाहून राहिली किती वेळची, पण तुम्ही काही आले नाही तर मग मी बसली वाचायला पुस्तक. आता उद्या पेपर आहे ना, त्याच्यामुळे मग बसली वाचायला. जसा झाला आहे म्हणा माझ्यावाला अभ्यास गिभ्यास, पण रट्टा मारून राहिली होती. उद्या पेपर आहे तर म्हणून म्हटलं. तुम्ही कुठे गेले होते एवढ्या वेळची? काही नाही, सूरजच्या घरी बसलो होतो. आता हे लग्नापासून गेलोच नाही का कामाले. आता ते पेपर चालू आहे उद्यापासून, तर आपण तर काही फिरायचं आता आपला फिरायला जायचा काही प्लॅन तर आहेच नाही. तर उद्यापासून जाऊ का मग कामाले? चालला जातो मग, आहे ना, काम पडलेले आहे तसेच. जा बा, आता मी काय म्हणू, जा ना. बापरे डायरेक्ट एवढे तेवढं हे पुस्तक ठेव ना तिकडं, पुस्तकच घेऊन झोपतो काय तू? मागवा नाही, तेवढीची मागवा ना तुम्ही. पहा ना तिकडं. अजून किती वाट पाडला होता मध्ये तू? हा श्वेता, झाली ना आता पूजा गिजा सर्वच झालं ना आता. हा आता आंब्याचा रस राहिला, आंब्याचा रस उद्याच राहील ना आता. हा म्हणे म्हणते तिकडं वा तिकडं वा. तसं नाही जी. पण मला कसं तरी वाटून राहिलं असे आमजी. फोनवर बोलणं, असं बोलणं वेगळं ना, असं मध्ये ना एकदम असं भीती बी नाही वाटून राहिली आणि एकदम वेगळंच वाटून राहिलं. भीती नाही वाटत राहिली आणि तुला माहिती कसं वाटणार भीती? हा तुला वाजा घेतात घेऊन आलो तिथून त्या घरून. आता कधी बायको झाली माझी. थोडेसे काही दिवस थांबा म्हटलं, पेपर गिपर होऊ द्या. हा अरे बापरे बापरे, पेपर पेपर होईपर्यंत थांबू? ते पेपरले 15-20 दिवस लागते. तैवरी मी इथं थांबू? माझ्याकडून एक दिवस नाही थांबणं होऊन राहिलं आता. चालेल इकडं, आता नाही थांबत मी आता. श्वेता आता तुझं काहीच नाही ऐकत मी. हा हा आता नाही, आता एक दिवस थांबत नाही, एक मिनिट थांबत नाही. अहो, शांती काय करू राहिली, काय करू राहिली? सोडा ना. सोडा ना, शांती. आता सोडतच नाही. आता आता तुझ्याला बोंबलून काही फायदा नाही. आता सोडत नाही बरं. सोडा ना, सोडा म्हणजे शांती, सोडा ना, सोडा ना, तिकडं. खूप सुंदर आहे पण तू श्वेता, खरंच खूप मस्त आहे तू, खूप छान आहे, दिसतं खूप मस्त तू. हा आणि आता ह्या ड्रेसवर तर खूपच मस्त दिसून राहिली. मला तुझी पाहिल्यावर बरंच आवडली होती मला तू श्वेता, माहिती आहे का? लय मस्त दिसतं तू. काही पण तारीफ करून राहिले तुम्ही मायवाली. खोटं नाही बोलत आहे श्वेता, खरंच सांगत आहे मी. आणि हे काय तुझी पेपर लागली म्हणतातच. हा मस्त गेलो असतं फिरायला चांगलं हनीमूनसाठी. पेपरला कॉल लागली तुझी घरीच हनीमून मनवा लागून राहिला आपल्याला. आय लव्ह यू श्वेता, आय लव्ह यू, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू श्यामजी, आय लव्ह यू टू. तुम्ही मला खूप आवडता श्यामजी, खूप आवडता. चकड बकड बकड. 3 आंबे तुम्हाला आणून दिले माया. आता ज्योतीच्या घरी दिले, आपल्या मायावाल्या पोरीच्या घरी. आणि चंदा आली तर चंदाला दिली माय 2-4. त्यातल्या त्यात आपली गंगा आलती त्या दिवशी. हा तर तिने दिले हो द्याले. आता मग आता थोडेसे उरले होते, 2-3 हाय घरी, 2-3 तुम्हाला आणून दिले. तुमचा होते दोघाचा रस म्हणा 3 आंबे. हो हो होते ना 3 आंबे, तर आम्ही खातोच किती. एखादी चिरून मिरून खाईन, 2 आंब्याचा रस बनवीन दोघाले. काय आणून दिले हो निर्मलाबाई? हा काय आणून दिले? राहू द्या लागत होतो. हा कुठं पैसे लागले का व्यापाराच्या तिथून आणले सुरतच्या बाबानं, तर दिले माय. एवढे मोठे कुठं ठेवता हो, खराबही होते. म्हणून दुसऱ्याच्या खानात तरी जाते जाण्यापेक्षा, नाही का? तुम्ही काऊन नाराज नाराज दिसून राहिले अंजनी बाई? 2-3 दिवस झाले हो तुमच्या इकडे आलीच नाही मी. या आले आता मध्ये गमही नाही. मी म्हटलं चला आंबे देऊन देतो ना, आंब्याच्या निमित्ताने येतो म्हटलं. काय झालं बा? माय बाई निर्मला बाई आहे वाटते इथं. माय अंती आली काय गड्या? अंजनी बाई तुम्ही सांगा, हे आंबे तुम्हीच घेतले म्हणून विकत, मी न दिले म्हणून नका सांगू. हा नाही तर अजून ते फुगन तिले नाही दिले तर आता संपले बिचारे. 2-3 आहे तर ठेवले घरी. हा सांगू नका माझ्या नाव दिले म्हणून. हा बरं ना बरं. आंबे कुठून घेतले हो तुम्ही अंजनी बाई? मस्त दिसून राहिले आंबे. फ्रेश दिसून राहिली एकदम. हे नाही का आपले अरुणच्या बाबानं आणले. अरुणच्या बाबानं गेले होते सिटीत, तर अर्धा किलो आणले. आमच्या दोघाले होते बाप्पा अर्धा किलो, जास्त नको आणू म्हटलं. जाऊ दे म्हटलं, हे आता लेकरं आहे नाही ना घरी, तर काय दोघाले खाऊशाही नाही वाटत होच, काही न करूशाही नाही वाटत बिचारे. पण आता मग जाऊ द्या, लेकरं नाही तर मग आपण सोडाव का खाणं, आहे का नाही? म्हणून मग आणले बाई त्या माणसानं अर्धा किलो. आनंद भाऊ तुम्ही चालले सिटीत म्हणून मला माहीत असतं तर मी नाही पाठवले असते तुमच्याजवळ. बाई अंता तू तर त्या दिवशी दिसली होती हो मध्ये. हा सिटीत हे आपली कौसुबाई होती त्यासोबत. तेव्हा नाही आणले का आंबे तुला? जी बाप्पा, ते मॅनेजरनं बोलावलं होतं बाप्पा, बोलू आले म्हणून मग का नाही लवकरच गेलो ना, उन्हीच्या पहिले वापस आलो बाप्पा. तरी ऊन होतीस आले, काय करणार आहे मग. आली नाही, कुठं मार्केटमध्ये गेलो नाही, काही गेलो इकडलं इकडं बँकेत गेलो आणि तिथूनच वापस आलो नाश्ता पाणी करून बापा. हो का? मी आज आणली. चला बा म्हटलं न्यावं अर्धा किलो.
आता पोट्ट तर काही येत नाही, माय नातू काही येत नाही. आम्हालाच बोलून राहिलं तिकडं, इकडं या म्हणते आईले घेऊन, इकडं या म्हणते आईले घेऊन. बाप्पा कायले बोलून राहिला की तू आनंद भाऊ तिकडे तुम्हाला? ती कशी आली बाप्पा माय बापाची आठवण त्याले? हो अंजनी बाई? अहो त्याच्या बायकोले कावळी झाला, निर्मला बाई कावळी झाला म्हणून तो कराले बोलून राहिला मायले. ते काही याले बोलून राहिले काय व राहिले का ये बा 4-8 दिवस न राय माया घरी, असं नाही. बायको बिमार आहे त्याची, कावळी झाला, त्याचं मग घरी करन का तो ड्युटीवर जायन का काय करन, म्हणून फोन केला सकाळी बापाले. आईले पाठवा नाही तर तुम्ही पण या म्हणे सोबत. आईले पाठवा, आईले पहिले तर आईलेच पाठवा म्हणे. आणि मग मी म्हणलं चांगली ओरडली त्याच्यावर. मी म्हटलं का रे मले बोलवतं म्हटलं त्या बायकोसाठी, माया नवऱ्याचं कोण देन रे म्हटलं भाकर माया नवऱ्याले. हो रे म्हटलं मी नाही येत म्हटलं. तर तो म्हणे तू बाबाला घेऊन ये म्हणे. बरं आहे, बिमार पडल्यावर तुम्हाला बोलून राहिला आणि तुम्ही बिमार पडले तर तो येते का आणि त्याची बायको येते? काय करतो अंता, काय करतो तू सांगा. उलटा जमाना आहे. काय करतो, नाही गेलं तर लोक तिकडूनही आपल्यालाच म्हणन. काय करतो मग आता? कायले म्हणन जी? कायले म्हणन आनंद भाऊ तुम्हाला? आता साऱ्या गावालाच माहित आहे का तुमचं पोरग गेलं तर येऊन नाही राहिलं म्हणून. स्वतःच्या मर्जीनं केलं तर गेलं तर तिकडंच गेलं, येऊनही नाही राहिलं. का माय बाप कसे आहे का काय आहे पाहत नाही, नुसता पैसा मागते बापा. वावराचा पैसा मागाले. दे ना बाबा. तुम्ही देतच नका जाऊ म्हणलं मी तुम्हाला मागच म्हटलं. देत नका जात जाऊ रे आनंद भाऊ, राहू द्या तुमच्या म्हातारपणीले लावून ठेवत जा. यो काही तुमचं पोरगा आत्ताच नाही करत, म्हातारपणी काय करणार आहे? मग नाही तर काय, आपल्या बँकेत टाकून ठेवायचं म्हातारपणी, आपल्यालाच कोण नाही देत 1 रुपया, मग तेच आपल्या कामी पडते. मला ते समजून नाही राहिलं बिचारे काय करू न काय नाही. माय तर नाका तोंडातून उतरून गेलं बाई ते पोट्ट मायवालं, काय करा. जाऊ द्या थोडस करू द्या त्याले, नेट लागू द्या त्याले, म्हणजे समजत. इथं माय बापा जवळ राहिला दुःख सुख, बिमार पडलं तर करा धराले राहते. तिकडं काम पडलं तर बोलावते तुम्हाला, आणि काम नसलं म्हणजे मग माय कोण ना बाप कोण नाही. जाऊ द्या करू द्या त्याले, करू द्या थोडसा नेट लागू द्या चांगला त्याले. पडू द्या हे, जाऊ द्या जाऊच नका. का हो बाई अंजनी बाई, तिची माय गे असन ना, ती माय बाप असन ना तिचे. अहो हाय माय अंता, माय हाय एक बहीण आहे लग्नाची, मग हाय नाही तर काय. पण यंतवास ना तिची माय अशी आहे का राहत नाही ते कोणाच्याच घरी. कोणाच्याच घरी नाही राहत. हे बाई अजबच आहे बा, अजब राहिले. आजी कोणाच्या घरी राहतच नाही ते बाई राहिले. म्हणजे काऊन नाही राहत ते? भुताडी आहे 1 नंबरची लेकाची. भुताडी आहे आजी तुमची, येण होय ना ते. काय आनंद भाऊ तुम्ही. होय तर मग काय डोक्यावर बसू तिले, येईन होय तर मग काय करू. काऊन म्हणजे ते रात काऊन नाही म्हटलं तुम्ही अंजनी बाई? अहो ते अमावस्या पौर्णिमा पूजा पाती लय करत राहते बिचारे. तिले कानी कोणाच्या घरी खाल्लेलं पटत नाही तर तिले राहिलेलं पटत नाही. लग्नात जाते म्हणते कोणाच्या आहे तर लगेचच वापस येते म्हणते. कोणाच्या कुठं वास्तुकले जाईन तर लगेच राहत नाही म्हणते ते कोणाच्याच घरी. तर पोरीच्या घरी कशी राहणार व तिथं. आपण ते पोरगी होय ना, पोरीच्या समोर काही असते का? आपल्याला समजते, तिने नाही समजत तर काय करा. त्या पोरीले म्हणते माया घरी येऊन राह, ह्या मायावाल्या सुनेले. आणि ते काही लेकराच्या ना जात नाही. आणि तिले डब्बा आहे नवऱ्याचा गिवऱ्याचा म्हणून ते जात नाही. आई तू ये म्हणे माझी तब्येत बरोबर होतपर्यंत. तर तिच्या मायनं नाही म्हणलं म्हणते, इथं ये म्हणते माया घरी. म्हणून मग माया पोरगं मध्ये बोलून राहिलो. बाप्पा अशी बाई तर पाहिलीच नाही बाप्पा मी ना अजून. माय होय का कोण होय होते? का सावतर गिवतर होय का काय तुमच्या सुनेची माय? नाही हो सक्कीच माय होय, पण ते नाही का तिले आता काय सांगा जमतच नाही तिले. लय बारीक बाई आहे ते. इले म्हणतो जाय म्हटलं 8 दिवसासाठी, जास्त काही राहू नको. मी माय पाहतो म्हटलं, करत जाईन 1 वेळचं जेवण 2-4 पोळ्या टाकत जाईन, सकाळी संध्याकाळी खात जाईन तेच. इले जाय म्हणलं मी काही येत नाही म्हणलं. मला कानी तुले सांगतो आपली निर्मलाबाई कानी मले नाही का ते एवढूशा रूम मध्ये आपलं कसं आहे मोकळं पोकळं, त्याचं कसं एवढू तिथंच बसा, तिथंच जेवा, तिथंच झोपा. तर मला काही ते पटत नाही बा. म्हणून मी काही येत नाही म्हटलं. माया दम गुट्टी एकतो पहिलीच तिथं, म्हणून मी येत नाही. तू जाय बा म्हटलं, 4-8 दिवस राह, तिची तब्येत पाणी बरोबर होतपर्यंत येऊन जाय म्हणलं. जा नाही तर अंजनी बाई जा.
म्हणून तसंही माय आली बा म्हणून, माय कामी पडली म्हणून तसंही पोरगा. काही घेत नाही व बिचारे, सून तर नाहीच घेत पोरगही नाही घेत. लय वेळा केलं बिचारे. जाऊ दे. किती काही झालं तर मायचं आपलं काळीच राहते, मन दुखतेच नाही लेकरात. आता ते ड्युटी करन, बायकोचं करन, लेकराले सांभाळन, 4-8 दिवस जातो म्हटलं. जाऊ दे. हो चालले जा आजी. बस ना थोडीशी दया, जातो ना बस ना. बसलं का मग बसूशाच वाटते. मग जाऊ द्या, मला कढीपत्ता घ्यायचा आहे आणि जातो म्हटलं घरी. बसलं का बसूशाच वाटते म्हटलं. मग आता कोणतं काम आहे तुले घरी? बस ना, बस थोडीशी बस. तुमचा भाऊ येन ना तर लय जोरात मग ते ओरडते मायावर. घर सोडून कुठं गेली, घर सोडून कुठं गेली, असे बमलं तसं राहते माया. आज काल गेले कामावर, आजही गेले कामावर. आणि काव्या कुठे गेली मग? आजी काव्या तिच्या बाबाजवळ आहे ना, आले तिचे बाबा आता. कालपासून जाऊन राहिले म्हटलं कामाले, अशी म्हणत आहे मी. रोशन कुठे गेला? रोशन नाही दिसत. तो गेला ना डुंगणात फार्म भराले जाले. त्याला नाही समजून राहिलं ना, ते जवाई नाचून राहिले रोशनीचा नवरा, आणि तोही नाचून राहिला. डबल शिकतोच म्हणते ना तो. ऐकूनच नाही राहिला ना. माय बापाचे पैसेच बरबाद करते तो. शिकतोच म्हणते अजून. ज्यावेळेस शिकायचं होतं त्यावेळेस नाही निवड पडला ना, आलाय का ना, गेला फार्म भराले. त्याला घेऊन गेला ना, त्या जवायले ना त्या श्यामले घेऊन गेला. काय बोलता जी तुम्ही चंदाबाई? तुमच्या भावाले सोबती आहे तुम्ही तर. बोलाच्या बाबतीत ते रागाला का असेच बोलते तुमचे भाऊ. देवदासराव. तर काय बिचारे तू दया बोलते म्हणत मले. जीव नाही कदरून जात का मग तू सांग बरं. कदरून झाले ज्यावेळेस पोट कापू 1-1 रुपया जमा करू पोटाले नाही खावं दोघं नवरा बायको आम्ही. लेकरू आहे बा, लेकरू शिकत आहे. रोशनीले कमी केलं लागेस मी ना, पण त्या पोट्याले पैसे भरो पाठवू इथून. तेव्हा त्याला पैशाची कदर नाही आली. शिक्षणाची कदर नाही आली ना. आता तेच शिकतो आता पाहू दे ना त्याचं काय करते. तीर मारते, कोणता झेंडा गाडते तो, आता तेच पाहत आहे मला. पहा दे, थांब ना, त्याचं करू दे. त्याला त्याच्या मतानच करू देतो मी काय करतो, आणि मग सांगतो त्याला. नंतर जर त्यानं अजून काही केलं का मग सांगतो. मी आहे आणि मग तो आहे, घरात राहूच तर देत नाही त्याला. करू द्या, होऊ शकते स्वतःच्या मनानं पैसा आदला लावून तर कदर राहील त्याले शिक्षणाची. आपल्या रोशनले लक्षात आलं असं त्याले. दारू गिरूत नाही पेत ना आता, सोडली वाटते ना. नाही दारू गिरू नाही पित आता. मी लक्ष ठेवतोच ना त्याच्याकडे. दारू गिरू नाही पेत. लागेच त्या दिवशी ती जवाई पिऊन होती आपले, रोशनीचा नवरा जवाई पिऊन होते ते. पण रोशननं नाही पिली. रोशननं उलटे त्याचे पैसे सांभाळले म्हणते. मग सांगे घरी येऊ हसून. मग रोशनीले हे लावलं होतं का नाही, तर रोशनी आली लढली ते. तर त्याच्यानंतर ते गेल्यानंतर मग रोशन सांगे म्हणे भाऊजीला माहितीही नाही म्हणे पैसे त्याच्या खिशातले. मध्ये म्हणे 10,000 रुपये ठेवते याजवळ 10 रुपयाच्या पहिले, आणि मग नंतर त्याच्या खिशात अजून होते म्हणे पैसे. आणि त्याला माहीतच नाही म्हणे. मग मी नाही सगळेच्या सगळे काढून घेतले म्हणे पैसे. आणि मग नंतर म्हणे सकाळी नेऊन दिले म्हणे. असा सांगे बाई. एवढंही पेत असते का? निर्मला बाईला समजून सांगायला नाही पाहिजे का? आणि हे रोशनी पोट्टी ना आलाई काहीच म्हणत नाही. नाही, अशा वेळेस म्हणायला पाहिजे रोशनीनं. म्हणायला पाहिजे अशा वेळेस म्हटलं तर आपणही बोलतो ना त्याच्याकडून. जिथं चुकते तिचं म्हणायचं. नाही तर काय हो, माझ्या घरचा माणूस बाई हात नाही लावत त्या माणसाला. वासही सहन होत नाही. हात लावणं तर दूरचीच गोष्ट. आणि हे पोट्टवाडर ना आलाय कसं प्याले शिकलं कसं नाही. तर ते तिकडं राहिलं हॉस्टेलमध्ये, त्या रूम करू आणि तिकडंच शिकलं. हॉस्टेल द्यायला सोडून मग राहिलं रूम करून. आमचा केला पैसा बरबाद आणि शिकलं ते प्याचं. मग नाही, तुमचा भाऊही नाही पेत म्हणा. ते बोलन मले चुकलं तर मायवालं. लागे चिडचिड आहे थोडेसे, पण पेत गीत नाही बा. त्याला नाही तंबाखू, नाही कोणतं काही, नाही कोणती पुडी, काहीच नाही पेत. आणि काही खातही नाही. आमच्या घराण्यातच नाही आहे हो बाई. माय बाबाही नाही पे. माय बाबाई चिडचिड होते, तापट होते स्वभावले. पण कधीच त्याले कोणत्या म्हणजे असा शौक नाही होता कोणत्या याचा, कधीच नाही बाई. मग मायाला भाऊ तसा नाही राहणार तर कसा राहन. हो, बाबाही बी नाही पेत होते म्हणा.